काही महिन्यांपूर्वी तेजस्वी आपल्याकडे 5 दिवसाच्या वर्कशॉपसाठी आले होते. ओंकार साधना 3D to 5Dच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी. या 5 दिवसाच्या साधनेमध्ये एकही दिवस ते स्थिर असे बसले नाही. सातत्याने त्यांचं असं हलणं चालू होतं. सातत्याने ज्या वेळेला त्यांच्याशी पर्सनली बोललं गेलं तेव्हा कळलं की त्यांचा जॉब गेलेला आहे आणि तो जॉब नसल्यामुळे ते इतके हायपर टेन्शनमध्ये आहेत की त्यांना काही कळतच नाही की मी आता काय करायला पाहिजे. त्यानंतर त्यांचा पर्सनल ओंकार साधनेचा प्रवास सुरू झाला. ओंकार साधना त्यांना सांगितल्या गेल्या, शिकवल्या गेल्या. सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा त्यांचे क्लासेस होत होते, सेशन होत होते आणि तेही पूर्ण मन लावून साधनेला बसत होते. दिवसाला जवळजवळ 3 तास ते 5 तास ते ओंकार साधना करत होते. सुरुवातीला त्यांच्या शरीरामध्ये काही इश्यू होते, बसण्याचे प्रॉब्लेम होते, परंतु जसा जसा ओंकार साधनेचा त्यांचा प्रवास सुरू होत राहिला तसं तसं त्यांचा ते फिजिकल जे काही त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला, रिकवर झाला आणि ते शांतपणे एका ठिकाणी बसून आसन मांडून 3 ते 5 तासापर्यंत त्यांनी साधना केल्या. जॉबची अत्यंत गरज होती, त्यामुळे तितक्या साधना सांगेल तितकं केलं गेलं आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांना खरोखर खूप सुंदर जॉब मिळाला. त्यांना पाहिजे होता तसा, जितकी सॅलरी त्यांना अपेक्षित होती तितका छान जॉब त्यांना मिळाला. तेजस्वीबद्दल सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जॉब लागल्यानंतरही इतक्या हेक्टिक शेड्यूलमध्येही त्यांच्या सकाळच्या आणि रात्रीच्या ओंकार साधना चालूच असतात. रेग्युलर नित्यक्रम आणि त्याबरोबर मला व्हॉट्सअपला त्याचा रिप्लाय देणं, साधना किती झाल्या, अनुभूती कशा आल्या, हा सगळा प्रकार त्यांचा सातत्याने चाललेला आहे. हा त्यांचा ओंकार साधनेचा 3D to 5Dचा ट्रान्सफॉर्मेशनचा खूप सुंदर असा प्रवास आहे. खूप काही शिकत आहेत, नवीन नवीन जॉबमध्ये चॅलेंजेस येत आहेत आणि त्या चॅलेंजेसला आता ते स्वतः सामोरे जात आहेत. रात्रीच्या वेळेला कधीतरी फोन करून सांगितलं जातं, हे प्रॉब्लेम इतके आहेत, मी साधना करत आहे, तुम्ही मला हील करत राहा आणि त्यांचं हिलिंग चालू राहत आहे आणि त्यांचा हा जॉब, त्यांचं हे आयुष्य आणि त्यांचा हा ओंकाराचा प्रवास सातत्याने चालूच आहे. आत्मनमस्ते, जय गुरुदेव, लव यू ऑल डिवाइन सोल्स.